नमस्कार मैत्रिणींनो, इन्स्टंट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण मसूर डाळ भिजत घातलेली आहे आणि त्यापासून छान कुरकुरीत असे डोसे बनवणार आहोत। त्यासाठी मी 10 ते 15 मिनिट डाळ भिजत घातलेली आहे। ही मसुरीची डाळ पटकन भिजली जाते, तुम्ही पाहू शकता। नखाने लगेच डाळ भिजेपर्यंत आपण डोश्यासोबत खाण्यासाठी छान चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी घेतलेले आहेत 8-10 लसूण पाकळ्या, 2 मिरच्या, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर। वाटण मी वाटून घेतलेलं आहे। कोथिंबीर, जिरे, 5-6 लसूण पाकळ्या आणि 2 मिरच्या। आता आपण चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। असं ऑइल घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकणार आहोत। आणि त्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं ते वाटण टाकणार आहोत। त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। जेव्हा तुम्ही दही ॲड करता तेव्हा गॅसची फ्लेम ऑफ करायचा आहे। गॅसची फ्लेम ऑफ केल्यामुळं आपलं दही असं फाटणार नाहीये। अशी ही आपली चटणी बनवून तयार झालेली आहे। चला तर मग आपण ही डाळ अशी भिजलेली आहे आणि डोश्याचं बॅटर बनवून घेऊया। त्यामध्ये मी 1 मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकत आहे। त्यामध्ये 1 टीस्पून जिरे टाकत आहे आणि चवीनुसार मी मीठ टाकत आहे। चला तर मग मिक्सरला बॅटर बनवून घेऊया। एक सारखी छान अशी पेस्ट बनवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता स्मूथ असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। थोडंसं अजून थिक असं वाटतंय आपलं बॅटर। अजून थोडं यामध्ये पाणी मी ॲड करणार आहे। हा आपला दुसरा डोसा बनवून तयार झालेला आहे। पाहू शकता असा आपला कुरकुरीत असा डोसा बनवून तयार झालेला आहे। चला तर मग असा आपला गरमागरम आणि क्रिस्पी डोसा बनवून तयार झालेला आहे आणि ह्या डोस्याचा आस्वाद घेऊया। तुम्हालाही आवडला असेल तर नक्की करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा। अशाच एका नवीन रेसिपीमध्ये परत भेटू। तोपर्यंत बाय।